Manish, just a minute. ठीक है. Good morning, students. Today we are going to learn chapter that is relations. एकदा आहे ना पटकन आपण रिवाइज करतोय ऑनलाईन स्टुडंट्स अँड ऑफलाईन स्टुडंट्स. सो जोपर्यंत तुमचं रायटिंग राहिलं आहे तुम्ही टेक्स्टबुकमधून लिहा. ठीक आहे. सो सेट्स सेट्सचे पहिले सगळे टाईप जे काय आपण शिकलो आहे ते सेट्स म्हणजे काय collection of well defined objects is called set. Second, representation of sets. काय होतं रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स मध्ये? रोस्टर मेथड, सेट बिल्डर मेथड आणि वेन डायग्राम. हे झाले 3 टाईप ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट्स. आणि डेफिनेशन्स आपण बघितले. दॅट इज इक्विव्हॅलेंट सेट्स, सबसेट, प्रॉपर सेट, पॉवर सेट, युनिव्हर्सल सेट असे टाईप ऑफ सेट्स बघितले. मग त्याच्यानंतर आपण बघितले युनियन, ऑपरेशन्स ऑफ सेट्स, युनियन सेट, इंटरसेक्शन ऑफ अ सेट्स आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, डी मॉर्गन्स लॉ, हे सगळे टाईप ऑफ सेट्स होते. मग ह्याच्यानंतर आपण अजून एक बघितलं, आत्ता आपण बघणार आहे दॅट इज रिलेशन्स. रिलेशन्स सगळ्यांचा फेवरेट टॉपिक. सो रिलेशन्समध्ये सगळ्यात आधी आपण बघतोय ऑर्डर्ड पेअर. मग रिलेशन्सचं मिनिंग काय? त्यांनी 2 सेट्स दिलेले असणार आहे. त्या 2 सेट्सचं तुम्ही जेव्हा मल्टिप्लिकेशन करता किंवा ॲडिशन करता तेव्हा काय त्यांचं रिलेशन फॉर्म होणार आहे त्याला रिलेशन्स बोलतात. मी सेकंड हाफमध्ये रिलेशन्सचा कन्सेप्ट शिकवते. त्याच्या आधी हा ऑर्डर्ड पेअर बघू आपण, त्याच्यात रिलेशन पण क्लिअर होईल. सो ऑर्डर्ड पेअर काय असणार आहे? ए कॉमा बी हे 2 सेट्स आहेत आपले. त्याच्यात आपण बघू अ पेअर ए अँड बी ऑफ अ नंबर्स सच दॅट द ऑर्डर इन विच द नंबर अपीयर्स इज इम्पॉर्टंट कॉल्ड ऑर्डर्ड पेअर. म्हणजे त्यांचं ऑर्डर खूप इम्पॉर्टंट आहे. ए कॉमा बी आहे राईट, आणि तो इज नॉट इक्वल टू बी कॉमा ए. वाय? बिकॉज जेव्हा आपण हे कार्टिशियन फॉर्ममध्ये बघतो ग्राफवरती एक्स कॉमा वाय, तेव्हा आपला ए कॉमा बी अँड बी कॉमा ए, जेव्हा ए पॉईंट इथं असणार आहे आणि ह्याचा बी पॉईंट इथं असणार आहे फर्स्ट ह्याचा, आणि सेकंड पॉईंट्स असणार आहे तो बी कॉमा बी इथे असणार आहे आणि ए इथे असणार आहे. वॉट एव्हर त्यांची पोझिशन डिफरंट असणार आहे. सो ए इज नॉट इक्वल टू बी ही स्टेटमेंट आपण इथे प्रूव्ह केली. म्हणून त्यांची ऑर्डर जी आहे ए कॉमा बी आणि बी कॉमा ए, ते आपण बी कॉमा ए नाही लिहू शकत. सो हा त्यांचा ऑर्डर्ड पेअरची डेफिनेशन आणि कन्सेप्ट झाली. सो हे तुम्ही ॲज इट इज नोट डाऊन करा. आणि कार्टिशियन प्रोडक्ट ऑफ अ 2 सेट्स. कार्टिशियन प्रोडक्ट ऑफ अ 2 सेट्स means A and B are 2 sets where you are going to do product. Product म्हणजे multiplication of a 2 sets A, B. A and B are 2 sets जिथे आपल्याला कॅपिटल लेटरने डिनोट केलेला आहे. मग त्याच्या आधी आहे ना ही कन्सेप्ट आहे A इंटू बी. ही एक स्टेटमेंट आहे वेर ए अँड बी इज सच दॅट where A belongs to small a belongs to capital A and small b belongs to capital B. Here we have example set A and set B. त्याच्यातले जे टर्म्स आहेत 1 and 2 त्याला आपण स्मॉल a बोलतो, अँड इथे जे कॅपिटल बी आहे त्याच्यातले जे एलिमेंट्स आणि कंपोनंट्स आहेत त्याला आपण डिनोट करतो स्मॉल बी ने. सो हे झाले आपले सगळे टर्म्स आणि ऑल द थिंग्स विच वी नीड हिअर. आता ए कॉमा बी हे टर्म्स आहेत दोन्ही, ए आणि बी हे दोन्ही सेट्स आहेत सच दॅट वेर स्मॉल ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए आणि स्मॉल बी बिलॉंग्स टू होल कॅपिटल बी सेट. मग ही स्टेटमेंट तर तुम्हाला क्लिअर आहे की ह्यांनी काय दिलं इथे. सो सेकंड हे ए बिलॉंग्स टू स्मॉल ए अँड बी बिलॉंग्स टू स्मॉल बी, आणि हा जो टर्म आहे त्याला म्हणतात ए रिलेटेड टू बी. ओके, अँड ए इंटू बीला आपण ए क्रॉस बी असं पण कन्सिडर करतो. सो त्यांनी मग इथे एक एक्झाम्पल दिलं आहे. ए अँड बीचे 2 सेट्स घेतलेत आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. ए इंटू ए, 1 इंटू ए, 1 इंटू बी, 1 इंटू सी, हे झाले 3. अजून
सेट्स आणि मग त्याच्यानंतर 2 इंटू सी, 2 इंटू ए, 2 इंटू बी आणि 2 इंटू सी, हे झालं ए इंटू बीचे प्रोडक्ट. आणि त्यांचं जे रिलेशन आले, हे ए इंटू बीला आपण त्यांचं रिलेशन बोलतो. दिस इज युअर रिलेशन ऑफ टू सेट्स. ठीक आहे, सगळ्यांनी नोट डाऊन केलंय का ऑनलाईन? 9:26. ठीक आहे, मग आता इथपर्यंत सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत. रिलेशन्स, ऑर्डर्ड रिलेशन, ऑर्डर्ड पेअर आणि प्रोडक्ट ऑफ कार्टिशियन प्रोडक्ट, कार्टिशियन सेट. ठीक आहे, मग आता हां, इथे अजून एक त्यांनी दिलं आहे की तुम्ही मला सांगा चालेल, एची व्हॅल्यू आहे साय, फाय असतं ना, फाय. हां, एची व्हॅल्यू आहे फाय आणि बीची व्हॅल्यू आहे फाय. आता जेव्हा तू ए इंटू बी करतोस, मग तुला काय व्हॅल्यू भेटणार? फाय. ठीक आहे, वाय? बिकॉज नथिंग, ॲक्च्युली फाय हा आहे ना एम्प्टी सेट आहे. मग त्यांचं जर का मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला एम्प्टी सेटच भेटणार आहे. सो 1 इंटू 1 इज, म्हणजे हे असं आहे की 1 इंटू 1 इज इक्वल टू 1. मग त्यांनी हे स्टेटमेंट दिलं, त्यांनी ते ए इंटू बी इज इक्वल टू 5. मग आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन कार्टिशियन प्रोडक्ट ऑफ टू फायनाइट सेट्स. हा, हे टाईप ऑफ नंबर्स आहेत. एक्झाम्पल, रिलेशन जे आपण बघितलं, ए इंटू बी आर टू नॉन एम्प्टी सेट्स. नॉन एम्प्टी सेट्स म्हणजे काहीतरी त्याच्यात एलिमेंट आहे अपोजिट. क्रिटिकल वेमध्ये दिले फक्त की ए इंटू बी इज कॉल्ड रिलेशन ऑफ ए अँड ए टू बी अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. ठीक आहे, हे आपण बघितलं त्याच्या आधीच. सो नो इश्यू इन दिस. रिलेशन झाला क्लिअर. मग आता हे बघू. इथे रिलेशनमध्ये ना त्यांनी सांगितलंय की एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर, देन इट इज डिनोटेड बाय एक्स इज रिलेटेड टू वाय. ठीक आहे, एक्स इज रिलेटेड टू वाय आणि वाय इज कॉल्ड इमेज वेरएज एक्स इज कॉल्ड प्री इमेज. त्याच्या आधीचा इमेज असणार आहे तो एक्स, नंतरचा असणार त्याला फक्त इमेज. असं आपण दोन नावं ठेवलेत. अँड एक्झाम्पल तर आपल्याला माहिती आहे जे आपण बघितलं रिलेशन. आता त्यांनी आहे ना हेरो डायग्राम फॉर दिस रिलेशन आर इज गिवन बाय. आता ही कन्सेप्ट आपण बघू. हे डोमेन, कोडोमेन आणि रेंज ह्या तिन्ही टाईप्सचं त्यांनी आहे ना ह्याच्यात एक्सप्लेन केलंय. सो आता डोमेन म्हणजे काय? the set of all first components of the ordered pair. ठीक है, first component of the ordered pairs in relation to R is called domain of the set, domain of relations. So आता for example, आता आपण जर का डोमेन बघतोय, डोमेन त्यांनी काय सांगितलंय डेफिनेशन इथे, डोमेनचं सेट ऑफ ऑल फर्स्ट, set of all first, set of all first components of the ordered pair, ordered pair. ठीक है, is called the domain. A set of all first components of the ordered pair. आता आपण ordered pair काय शिकलो होतो? Ordered pair चे example, suppose A is equal to 1, 2, 3 and B is equal to A, B, C and C is equal to
काय AEIOU. ठीक आहे. मग आता त्यांनी काय सांगितले, सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट्स. फर्स्ट कंपोनंट म्हणजे काय, कंपोनंट म्हणजे काय, एलिमेंट्स. एलिमेंट्सला 2-3 नावं, कंपोनंट्स, एलिमेंट्स, पार्ट्स किंवा नंबर्स त्याच्यातले. सो आता हे जे फर्स्ट कंपोनंट आहे ते म्हणजे आपले ह्याच्यातले एलिमेंट्स. सो ह्या एलिमेंट्समधले एव्हरी सेटमधले फर्स्ट कंपोनंट म्हणजे हा जो फर्स्ट एलिमेंट आहे तो असणार आहे आपला, हे आपण दुसरं घेऊ, HIZ. ठीक आहे. ह्याच्यातलं जे फर्स्ट कंपोनंट्स ऑफ द ऑर्डर्ड पेअर्स, हे आहेत तुझे ऑर्डर्ड पेअर्स. ह्या ऑर्डर्ड पेअरचे जे काही फर्स्ट कंपोनंट असणार आहेत ते झाले आपले डोमेन. सो डोमेन इज इक्वल टू व्हॉट, 1, A, H. क्लिअर. किती इझी आहे, फक्त फर्स्ट कंपोनंट्स. आता सेकंड आहे domain, a set of all first components of the ordered pairs in a relation R is called domain of the relation R. Domain R is equal to A belongs to A such that A comma B belongs to R. ठीक आहे. कोडोमेनच्या आधी आपण रेंज बघू बिकॉज ते दोन्ही रिलेटेड आहेत. आता the set of all second components of the ordered pairs in the relation R is called range. आता 2 सेट्स आहेत. आता तू बोर्डवर येऊन सॉल्व करशील, इझी. जो आपण फर्स्ट ह्याच्यातच सांगते मी तुम्हाला. आता आपण नो वी हॅव टू राईट इट बिकॉज रेंज. आता रेंज मध्ये डेफिनेशन काय, सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट्स, सेकंड component. Second component, a set of all second components of all ordered pairs. ठीक आहे. मग हे झालं आपलं रेंज. मग आता आपण बघितलं, सेम एक्झाम्पल घेऊ आपण किंवा दुसरा पण घेऊ शकतो. इज इक्वल टू 1, 2, B इज इक्वल टू 3, 4 and C is equal to 9, 10. मग आता रेंज R is equal to, येस, काय असणार आहे तो, सेकंड कंपोनंट ऑफ द ऑर्डर्ड पेअर. हे आहेत आपले ऑर्डर्ड पेअर्स सगळे. मग त्याच्यातला जो सेकंड कंपोनंट, सेकंड एलिमेंट आहे, हा जो सेकंड एलिमेंट आहे तो असणार आहे आपला रेंज. सिंपल. सो तो आहे काय, 2, 4, 10. झालं रेंज, डोमेन आणि कोडोमेन. काय, आर इज अ रिलेशन ऑफ A to B, देन सेट B इज कॉल्ड द कोडोमेन ऑफ द रिलेशन. आता त्यांनी काय सांगितलंय, A into B जे आपण रिलेशन करणार आहे. आता इथे बघू लास्ट एक्झाम्पल्स मध्ये कोडोमेन. आता A आणि B हे 2 सेट्स आहेत, त्यांचं आपण रिलेशन बघितलं. रिलेशन बघितलं म्हणजे प्रोडक्ट घेतला, हा भेटला आपल्याला रिलेशन. इफ वी हॅव A into B देन द रिलेशन मधला जो हा B टर्म आहे तो असणार आहे आपला कोडोमेन. ठीक आहे. काय डेफिनेशन, इफ R is a relation, if this is R is a relation, then R is a relation to A and B, of A and B, then B is your codomain. सिंपल आहे. ठीक आहे. टेक्स्टबुक मध्ये एकदा रीड करा.
See, if R is a relation from A to B, then set B is called the codomain of the relation R. ठीक आहे, सिम्पल. फक्त आहे ना हे एक्झाम्पल्स आणि डेफिनेशन नोट डाऊन करा, लगेच आपण पुढची कॉन्सेप्ट घेऊ. कार्टेशियन प्रोडक्ट. डोमेन. ठीक आहे. मनीष आणि अथर्व तुम्ही लिहिताय. डन. ठीक आहे. आता आपण सगळे बेसिक्स ऑफ रिलेशन सगळे शिकलोय की रिलेशन्स काय असणार आहेत, व्हॉट आर द रिलेशन्स शिकलो, त्याचे आपण डोमेन, को डोमेन, रेंज शिकलो. म्हणजे ते सगळ्या गोष्टी आपल्याला हे यूज करून आपल्याला ऑपरेशन्स काइंड ऑफ बघायचे आहेत. आता आहे ना आपल्याला हे इज टाइप्स ऑफ रिलेशन्स. हा आहे इम्पॉर्टंट कन्सेप्ट. डार्क दिसते स्क्रीन. ओके, ठीक आहे. आता आपल्याला वन रिलेशन टाइप्स, हे टाइप्स ऑफ रिलेशन्स आहेत, 4 असतील प्रोबॅबली. वन रिलेशन, 1 to many, many one रिलेशन, आणि इथं आहे इनटू रिलेशन आणि ऑन टू रिलेशन. सो ह्या टाइप्स ऑफ रिलेशन्स म्हणजे आता तुम्हाला हे माहिती आहे की एक टीचर सगळ्या स्टुडंट्सला शिकवतात.
राईट. म्हणजे काय, वन टू मेनी, अँड मेनी स्टुडंट्स ऑप्ट टू सेम कॉलेजेस. मेनी टू मेनी, राईट. पण आता युनिक पाहिजे आपल्याला. आता इथं आहे ना वन वन रिलेशन आहे. ठीक आहे, देन आपण नोट करू. अजून 10-15 मिनिटं लेक्चर आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आहे वन वन रिलेशन. वन वन रिलेशन मध्ये काय बघितलं आपण की आहे ना, एक इंडिव्हिज्युअल फर्स्ट आपण बघतो टाइप्स ऑफ रिलेशन. ओके, टाइप्स ऑफ रिलेशन्स. टाइप्स ऑफ रिलेशन्स जिथे टाइप्स ऑफ रिलेशन्स मध्ये फर्स्ट येणार आहे आपलं वन 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 रिलेशन. वन वन रिलेशन जिथे त्यांनी काय दिले आपण एकदा रीड करू म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. ए relation R from A to B is said to be 1 1 if every element of A has at most one image in B. आता आहे ना आपल्याला हे नाही बघायचंय की आहे ना त्यांनी काय मी काय आता बोललो तुम्हाला की वन टीचर टीचर्स टू मेनी टीचर्स अँड ईच स्टुडंट एक इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट चूज करतो. किंवा आपल्याकडं हे आहेत 5 टीचर्स आहेत, राईट. 5 टीचर्स आणि 5 सब्जेक्ट्स. सगळे 5 टीचर्स 5 वेगळे सब्जेक्ट शिकवतात. म्हणजे each टीचर हॅज इट्स पर्टिक्युलर सब्जेक्ट, राईट. मग आता त्यांना काय सांगायचं की सपोज आपल्याकडे ना हा आहे आपला डोमेन आणि हा आहे आपला रेंज आणि ह्या दोघांचं रिलेशन आहे आपलं आर. ठीक आहे. सो इफ वी टेक 1 2 3 आणि 4 आणि इथे आपण घेऊ ए बी सी डी व्हॉटएव्हर. ठीक आहे, हे एक्झाम्पल म्हणून घेतो, हे नोट डाऊन नाही करायचं. आता आपल्याकडे आहेत हे 4 टीचर्स आणि हे आहेत 4 सब्जेक्ट्स. आता ईच टीचर टीचर्स वन इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट. 2 टीचर्स सी सब्जेक्ट, 3 टीचर्स 4 डी सब्जेक्ट. म्हणजे काय, वन वन रिलेशन. ॲटलिस्ट ते काय सांगितलं त्यांनी, at most one image is under R and distinct elements in A have distinct image in B under R. तर एकाला एक म्हणजे ॲटलिस्ट वन तरी त्याला एक इमेज असणारच आहे पुढच्या ह्याच्यात. सो तुम्हाला एक्झाम्पल वाईज तरी कळलं की मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे. आता ए आणि बी 2 सेट्स आहेत. एक्झाम्पलमध्ये बघू आपण काय दिले त्यांनी. इकडे ए इज इक्वल टू ए सेट, बी इज इक्वल टू हे 2 सेट्स आहेत. त्यांनी रेंज पण आपल्याला दिलेला आहे, हा आपला रेंज असणार आहे. मग त्याच्यात हे बघ, हा त्यांनी दिलाय 1 2 3 4 ए सेट, 1 2 3 4 हा आहे ए सेट. ठीक आहे. आणि बी सेट काय 2 3 4 5 6, 2 3 4 5 6 बी सेट आहे. मग त्याच्यात ना रिलेशन दिलाय त्यांनी 1 3 2 4 आणि 3 5, ज्यांचं काही त्यांनी रिलेशन assumption म्हणून whatever this is your relation. Then if R is a relation, if R1 is 1 1 relation according to this, then your domain of R1. आता आहे ना डोमेन काय आपण शिकले होतो फर्स्ट टर्म्स, राईट, ऑफ रिलेशन. आता 1 2 3 आलं काय, 1 2 3 विल बी युअर डोमेन आणि रेंज काय असणार आहे 3 4 5, 3 4 5. ठीक आहे. हे आपल्याला असंच असणार आहे. 1 1 रिलेशन मध्ये आपल्याला 2 वेन डायग्राम दिले असणार. त्याच्यात जर का आपण 1 1 रिलेशन बघतोय, जे काही इमेज प्री इमेज पुढच्या सेटमध्ये बघतोय, तर त्याची जी सेट असणार आहे ती रिलेशन बनणार आहे रेंज.
मग त्या रेंजमध्ये आपल्याला जो काही फर्स्ट टर्म असणार आहे तो असणार आहे आपला डोमेन आणि सेकंड टर्म्स असणार आहेत ते असणार आहेत आपले रेंज. ठीक आहे. ह्या एक्झाम्पल थ्रू तर तुम्हाला कळलं ना फर्स्ट कन्सेप्ट वन वन रिलेशन. थांब आपण हे प्रॉपरली नोट डाऊन करू म्हणजे तुम्हाला डिफिकल्टी नको. ह्याच्यासाठी आहे ना एक स्टेटमेंट लिहा दॅट इज एव्हरी इनपुट वन वन रिलेशनसाठी वन वन तुम्ही लिहिणार आहे दॅट इज एव्हरी इनपुट every input every input has unique output. No two inputs are going to share same output. No two inputs are going to share same output. Here ह्या डेफिनेशनला वाचूनच तुम्हाला कळतंय ना. सी एव्हरी इनपुट हॅज हे जे ह्या साईडचा सेट आणि ह्या साईडचा सेट हे आहे आपला इनपुट हा आहे आपला आउटपुट. सो एव्हरी इनपुट हा आहे आपला इनपुट हॅज अ युनिक आउटपुट राईट. युनिक आउटपुट. नो टू इनपुट्स म्हणजे आता सपोज आयच आहे. आय हा एक आपला एलिमेंट आहे ह्याच्यातला. मग नो टू इनपुट्स आर गोइंग टू बी शेअर सेम आउटपुट. आता आय ह्या एक्झाम्पलमध्ये बघू. हे जे वन आणि टू आहे राईट हे दोघं पण ना बीलाच रिलेशन ठेवू शकत नाही. सो दॅट तेच त्यांना म्हणायचं की वन वन रिलेशनला एकच टर्म सोबत त्यांचं रिलेशन असणारे एका इनपुटचे दोन आउटपुट सोबत रिलेशन नसणारे. ठीक आहे. दोन इनपुट्सचे एका आउटपुट सोबत. सो आहे ना तुम्ही ही डेफिनेशन लिहा आणि मग खाली ती एक्झाम्पल. हां हे नेसेसरीच लिहा बिकॉज हे जरा इझी वेमध्ये आहे. हॅलो.
चालेल. ओके, तुम्हाला आहे ना 1-1 रिलेशनसाठी हीच स्टेटमेंट लिहायची आहे आणि मग त्याच्या खाली डायग्राम लिहा, बिकॉज पुढचे स्टेटमेंट्स पण तसेच रिलेटेड आहेत. झाले हे दोन. डन. ऑलरेडी आज आपल्याला खूप लेट झालंय. ठीक आहे, 1-1 रिलेशन झालं. अजून एक रिलेशन बघू आणि मग आपण स्टॉप करू, बिकॉज कसं यू हॅव. ठीक आहे, मेनी टू वन रिलेशन. आता आपण बघू, एक लास्टची कन्सेप्ट आहे ही. अजून आहे दोन टाइप्स, मेनी टू वन रिलेशन. मेनी टू वनचं रिलेशन काय आहे? टीचर टीचर्स टू ऑल स्टुडंट्स. एक टीचर सगळ्या स्टुडंट्सला शिकवतो. सो मेनी स्टुडंट, सो आहे तुझा मेनी टू वन टू मेनी रिलेशन. सो 1 to many मध्ये त्यांनी दिलेलं आहे is a relation R from A to B is said to be many to 1 if 2 or more than 2 elements in A have same image in B. मग आता इथे काय असणार आहे आपलं की many inputs, many inputs, many inputs can share same output. म्हणजे काय? can share same output. आता आपण ना ऍक्च्युली हेच बघतोय की हा आहे आपला ए सेट, हा आहे आपला बी सेट आणि त्यांच्या दोघांचे रिलेशनला आपण आर कन्सिडर करतोय. आता ए चे सेट्स आहेत 1 2 3 आणि 4. 2 3 4 5 6 आणि 7 हे झाले आपले दोन सेट्स. आता आपला जो रिलेशन असणार आहे तो रिलेशन सपोज 1 to 4 आहे आणि 3 to 4 आहे आणि 2 to 7 आहे. ठीक आहे, मेनी इनपुट्स कॅन शेअर सेम आउटपुट. ह्या टर्मला आपण बोलतो इनपुट. ठीक आहे, हे अंडरस्टँडिंग साठी आहे आणि हा आहे आउटपुट. मग आता मेनी इनपुट्स कॅन शेअर सेम आउटपुट. आता 1 आणि 3 हे झाले दोन, एकापेक्षा जास्त, पण ते दोघं एकाच आउटपुटला शेअर करतायत, दॅट इज 4. सो 1 ला 4 रिलेटेड आहे आणि 3 ला पण 4 रिलेटेड आहे. सो मेनी इनपुट्स कॅन शेअर सेम आउटपुट. क्लिअर, इझी. सो आता ह्याचा आपण आहे ना रेंज आणि कोडोमेन काढू. पण त्यांनी दिलेलं रिलेशन वेगळं आहे, राईट ना? So we will take same. काय दिलं त्यांनी 1 2 3 4 आणि इथे दिले 2 3 4 5 6 आणि 7 आणि त्यांचं रिलेशन आहे 1 to 4 1 to 4 and 4 to 4 3 to 7. त्याचं पण आपण घेऊ शकत होतो रिलेशन, पण आपल्याला एक्झॅक्ट रिलेशन माहिती नाहीये ना 1,4. सो त्यांचं रिलेशन काय आहे त्यांनी दिलंय
R2 is equal to 1, 4, 3, 7, 4, 4. सो सगळे टर्म्स आहेत ना रिलेशन वरूनच फाइंड आउट केले जाणार आहेत. सो 1, आर यू देअर विथ मी? 1, 4, 1, 3, 7 आणि 4, 4, राईट. हेच दिलेत ना त्यांनी अजम्पशन किंवा रेंज 1, 4, 3, 7 आणि 4, 4. मग आता ह्या रिलेशनमधून डोमेन सांग बरं सलील. पहिले डोमेन म्हणजे काय? ऑल फर्स्ट टर्म्स ऑफ ऑर्डर्ड पेअर. सो द फर्स्ट टर्म्स काय काय आहेत? येस. अँड रेंज इज सेकंड टर्म्स ऑफ एव्हरी ऑर्डर्ड पेअर. मग सेकंड टर्म काय? 4, 7, 4. मग आता आपण रिपीट नंबर घ्यायचा नाही. सो एकदाच 4 येणार इथे. सो ॲक्च्युली रेंज इज 4, 7. ठीक आहे, इझी. मेनी टू वन रिलेशन. हे फक्त नोट डाऊन करा. आणि हे सगळं घेतलं. मग आता इन टू रिलेशन आणि ऑन टू रिलेशन नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं. ठीक आहे. ॲक्च्युली खूप टाइम लेट झालाय. सो विल साइन ऑफ फॉर टुडे मॅथमॅटिक्स. चलो बाय बाय. ऑनलाईन झूम मी ऑफलाईनला आल्यावर टीचिंग करा. मनीष, का तुला समजलं नाहीये मनीष?